आमदार निवासात निकृष्ट जेवण दिल्यानं संजय गायकवाड यांनी राडा केला। आकाशवाणी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला गायकवाडांनी फटकावलं। संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला फटकावलं। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे। मारहाणीचं कारण होतं निकृष्ट दर्जाचं आणि खराब झालेलं जेवण। रात्री 9:30च्या सुमारास संजय गायकवाडांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमधून भात, डाळ आणि चपाती मागवली, पण जेवताना डाळीचा वास आल्यानं आमदार महोदय चांगलेच भडकले। आहे त्या स्थितीत म्हणजेच टॉवेल आणि बनियानवर संजय गायकवाड थेट कॅन्टीनमध्ये पोहोचले। गुलाबी रंगाचा टॉवेल, पांढऱ्या रंगाचं बनियान, बनियानला अडकवलेला चष्मा आणि हातामध्ये डाळीची पिशवी घेऊन आमदार थेट कॅन्टीनमध्ये आले। त्यांनी काउंटरवरच्या कर्मचाऱ्याला डाळीची पिशवी दाखवत वास घ्यायला लावला। डाळ खराब असल्याचं कर्मचाऱ्यानं मान्य केलं। त्यानंतर डाळ कुणी दिली असा जाब विचारत गायकवाड यांनी डाळ देणाऱ्याला मारायला सुरुवात केली। गायकवाडांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला 6 चापटा आणि 4 ठोसे लगावले। गायकवाडांचा एक ठोसा कर्मचाऱ्याच्या छातीवर बसला। या ठोशात तो कर्मचारी खाली कोसळला। गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनीही कॅन्टीन कर्मचाऱ्याला चापटवत कॉलर पकडली। त्यानंतर बाकीच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत त्या कर्मचाऱ्याची सुटका केली। यानंतर गायकवाडांनी कॅन्टीनमध्ये जेवत असलेल्या सर्वांनाच बिल देऊ नका असं सांगितलं। गायकवाडांनी कार्यकर्त्याला एफडीआयच्या अधिकाऱ्यांना फोन लावायला सांगितला। या राड्यानंतर पोलिसही आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये पोहोचले। एफडीआयच्या कर्मचाऱ्यांनी देखील कॅन्टीनमध्ये येत तपासणी केली। आणि 10 दिवसाचं जेवण शिळक हो घालतं होय। चिकन 10 दिवसाचं, मटन 10 दिवसाचं, साधं आता हे डाळ नाही म्हटलं, मला जे वरण दिलं हे कमीत कमी 4-5 दिवसाच्या आधीच आहे। तुम्ही त्याचा स्मेल घेऊ शकत नाही, इतकं घाणेरडं जेवण आहे। मग अशा वेळेला या लोकांची काय पूजा करायची का? संजय गायकवाडांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमधल्या निकृष्ट जेवणाची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे। गायकवाडांच्या मारहाणीचा मुद्दा आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। यावर गायकवाडांनी केलेली मारहाण चुकीची असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय की आपला या सरकारच्या आमदारांवरती वचक आहे की नाही? हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय? कर्मचाऱ्यांना मारतात। अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना। परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं, तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे। आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी। आमदार गायकवाडांनी केलेल्या मारहाणीचा विरोधकांनी कडक शब्दात निषेध नोंदवला। आता संजयजींचा एक नवीन कलात्मक गुण पण देखील आपल्याला लक्षात आलेला आहे। त्यांना राज्य सरकारने बॉक्सिंगचा ब्रँड एम्बॅसेडर बनवून नवीन ड्रेस कोड सकट रिंगमध्ये पाठवावं। नक्कीच आपल्याला पारितोषिक मिळाल्याशिवाय राहणार नाही। ही गोष्ट जरी देखील त्यांची मी म्हटल्याप्रमाणे रास्ता ते हाऊस चालू होतं, हाऊसमध्ये बोलू शकले असते। जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे? तुमचं सरकारच आहे ना। फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले आहेत, ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना 50-50 कोटी मिळाले नाहीयेत। त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू। या राज्यातले जे दुर्बल आहेत, जे गरीब आहेत, जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही, तुम्ही त्यांनाच मारताय। अशा पद्धतीने जर का निकृष्ट अन्न दिलं जात असेल कोणालाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। परंतु
त्याचबरोबर मी हे म्हणेन की आमदार साहेब, तुम्हाला माहिती आहे की त्यांचा स्वभाव तडक फडक आहे आणि त्यांच्या रागावर कदाचित त्यांचं नियंत्रण राहिलं नाही, परंतु खरा दोषी कोण आहे त्याला चोप दिला पाहिजे. निकृष्ट जेवण तिथे मिळतो, अनेकांच्या तक्रारी आहे. मग याला अध्यक्ष कशासाठी केलंय संजयला? तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष. ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग आहे, सत्तेची मस्ती आहे. तिथल्या जेवणाच्या बाबतीत आमच्या सुद्धा बऱ्याच तक्रारी झाल्या, परंतु अशा पद्धतीनं हात उचलणं कर्मचाऱ्यावर हे काय यापूर्वी कधी घडलं नव्हतं. खाद्यपदार्थाचा दर्जा कसा सुधारला जाईल आमदार निवासांमधला या बाबतीत सुद्धा आहार समितीच्या मान्य समिती प्रमुखांबरोबर चर्चा करून आम्ही मार्ग काढू. माझं म्हणणं आहे, अन्न कसंही कोणी दिलं असेल तर कंप्लेंट बुक आहे ना. प्रॉब्लेम काय झालाय महाराष्ट्रात, पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना. मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे. हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीने चालणार नाही, हा संविधानाने चालतो. आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार हो? बघा, एक सरकारच्या आमदारांना अशी मस्ती आलेली आहे, त्याचा माज आलेला आहे, त्याचा असर आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि सत्ता ही आम्हाला बेईमानीने मिळाली आहे, लोकांमुळे नाही, हे याच्यातून सिद्ध होते आहे, ज्या वारंवार आम्ही बोलतो आहे.